मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आता बघा आपल्याकडे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. यासाठी मित्रांनो फक्त आपण IMP असे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा फक्त या ठिकाणी ₹499 ला. आता बघा या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल किंवा तुम्हाला या ठिकाणी फास्ट रिव्हिजनमध्ये सगळ्या सिलेबसला रिव्हिजन करायची असेल IMP टॉपिकला, तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही ₹499 ची जी काही PDF आहे आपली घेऊन टाका. ज्यांना खरोखर या ठिकाणी गरज आहे पहा नोकरीची त्यांनी नक्की घेऊन टाका. कारण की वेळ फार कमी आहे पहा. वेळ कोणासाठी थांबत नसतो. गेलेली वेळ परत भेटणार नाही पहा. पैसे आपण कधी पण कमवू शकतो. परंतु एकदा चान्स गेला की परत येत नसतो. त्यामुळे ₹499 कुठेही आपण पेट्रोल म्हणा, कुठेही खर्च करतो जेवणाला. तर मित्रांनो योग्य ठिकाणी लावा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. जो काही आपला फोनपे, Google पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे, Google पे करा ₹499 आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ह्याच नंबरला सेंड करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDF पाठवून देईल. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण WhatsApp ग्रुप तयार केला आहे. तो सुद्धा जॉइन करा. वाहनांच्या टायरमध्ये अगोदर फक्त साधी हवा भरायची, परंतु आताच्या काळामध्ये टिंब-टिंब गॅस टायरमध्ये टाकतात, जेणेकरून बघा सुरक्षा वाढते असं मानलं जातं. तर मित्रांनो आता चाकांमध्ये नायट्रोजन भरला जातो पहा. नायट्रोजनमुळे काय होतं, की जे काही सततचं घर्षण असतं त्यामुळे बघा तापमानामुळे नायट्रोजन हवा असलेले टायर तापत नाही आणि त्यामुळे टायर फुटण्याचा जो काही धोका आहे हा या ठिकाणी कमी असतो पहा. टायर फुटण्याचा धोका कमी होतो पहा. मित्रांनो हे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या भूकवचामध्ये सर्वाधिक आढळणारं मूलद्रव्य कोणतं असेल तर ते ऑक्सिजन आहे पहा. वातावरणामध्ये आढळणारं सर्वात जास्त मूलद्रव्य कोणतं आहे तर नायट्रोजन आहे. कोणतं आहे? नायट्रोजन. नायट्रोजन हे वातावरणामध्ये असतं. संपूर्ण विश्वात आढळणारं सर्वाधिक मूलद्रव्य कोणतं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी नायट्रोजनच आहे पहा. मित्रांनो द्रव नायट्रोजनमध्ये वीर्य साठवलं जातं. जे काही नायट्रोजन द्रव स्वरूपात असतो त्यामध्ये वीर्य समजलं? वीर्य साठवलं जातं. त्याचं तापमान किती असतं बघा -196 डिग्री सेल्सिअस. हे पण लक्षात ठेवायचं आहे. वाहनांच्या टायरमध्ये भरलेल्या हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणे नायट्रोजनचं असतं पहा किती 78% याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाद्यपदार्थ असतात बघा आपण जे काही कुरकुरेचे पुडे खातो त्यामध्ये सुद्धा बघा नायट्रोजन वायू भरलेला असतो. नायट्रोजनचा शोध कोणी लावलेला आहे तर रुदरफोर्डने लावलेला आहे पहा. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. रुदरफोर्ड. अणुअंक किती इथं 7 आहे पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. की खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य धातू सदृश आहे पहा. तर लक्षात ठेवायचं आहे पहा पर्याय क्रमांक 1 टेलुरियम हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. धातू सदृश मूलद्रव्य धातू आणि अधातू या दोन्हींसारखे गुणधर्म आढळतात. त्यांचे काही गुणधर्म धातूसारखे आणि काही गुणधर्म अधातूसारखे असतात. त्यांना उपधातू असं सुद्धा म्हणतात पहा. यामध्ये बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, त्याच्यानंतर टेलुरियम आणि पोलोनियम यांचा समावेश होतो. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे पहा. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायूचा घटक असतो? जे काही जत्रामध्ये म्हणा किंवा एखाद्या संध्याकाळी कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण ती फुगे पाहतो. त्यामध्ये मित्रांनो हेलियम आपल्या याचं योग्य उत्तर पहा. पर्याय क्रमांक 4 हेलियम. हवेत तरंगणाऱ्या हवेच्या फुगेमध्ये काय असतो? हेलियम वायू असतो पहा. हे पण लक्षात ठेवायचे पहा. हायड्रोजन नंतर हेलियम हा दुसरा हलका वायू आहे. कितवा? दुसरा. श्वास घेण्यासाठी वापरता येणाऱ्या टाकीमध्ये 20% ऑक्सिजन आणि 80% हेलियम असतं पहा. त्याचप्रकारे मित्रांनो अवकाशामध्ये दुर्बिणीचं तापमान थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. वेल्डिंग करण्यासाठी, निऑन लाईट्समध्ये अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी, त्याचबरोबर स्फोटके बनवण्यासाठी अनेक गोष्टी मित्रांनो हेलियमचा उपयोग होतो. सर्वात जास्त जी काही आयनीकरण क्षमता ही सुद्धा हेलियमचीच असते पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काही प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेले आहेत पहा.
मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झालेले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल. पहा अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका. पहा वेळ वाया घालवू नका. ही वेळ पुन्हा नाही. पहा पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा, की मी तलाठी होणारच. की इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणुवस्तुमानाच्या कसं असतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1800 पटीने कमी असतं पहा. समजलं? हायड्रोजन मित्रांनो हा नैसर्गिकरित्या वायू अवस्थेत सापडतो आणि हा सर्वात हलका मूलद्रव्य वायू आहे पहा. समजलं? सर्वात हलका आहे पहा. याचा उपयोग हायड्रोजन बॉम्बमध्ये होतो. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावलेला आहे मित्रांनो? जे थॉम्सनने लावलेला आहे पहा. इलेक्ट्रॉन मित्रांनो कसे असतात? ऋण प्रभारित असतात. इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित असतात पहा. पुढील प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? तर कोणतं नाही मित्रांनो तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 झिर्कोनियम. झिर्कोनियम नाही तर म्हणतात झिरकेची भाजी. झिर्कोनियम मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. किरणोत्सारीचा शोध हा हेनरी बेक्वेरेल, मॅडम क्युरी आणि पिएरी क्युरी यांनी लावला. किरणोत्सारी मूलद्रव्य मित्रांनो ॲक्टिनाइड्समध्ये ठेवले जातात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हवेमध्ये विखुरलेल्या द्रवकांना टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो हवेत विखुरलेल्या द्रवकांना काय म्हणून ओळखलं जातं? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 याला एरोसेल असं म्हणतात. पहा लक्षात ठेवायचं एरोसेल. मित्रांनो हवेत विखुरलेले द्रवक म्हणजे धूरधुके यालाच एरोसेल असं म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणामधील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? तर आत्ताच पाहिलं आपण नायट्रोजनची टक्केवारी सर्वात जास्त आहे पहा. किती टक्के? 78% याचं बरोबर उत्तर आहे पहा. किती? 78% असतं सर्वात जास्त प्रमाण. ऑक्सिजनचं किती आहे? 21% प्रमाण आहे. ऑर्गनचं मित्रांनो 0.9%. कार्बन डायऑक्साईडचं पहा 0.0% याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली? तर लक्षात ठेवा पहा ऑप्शन क्रमांक 1 दिमित्री मेंडेलीवने मित्रांनो ही काय केली मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली पहा. या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून त्यांनी ही मांडणी केली होती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणतं किरणोत्सारी मूलद्रव्य नाहीये? तर सोडियम आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा सोडियम. मित्रांनो थोरियम, युरेनियम, रेडियम ही किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. सोडियम हा एक मित्रांनो चांदीसारखा पांढरा अत्यंत प्रतिक्रियाशील धातू आहे पहा. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हॅलोजन कोळामधील नसलेलं मूलद्रव्य कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पहा पर्याय क्रमांक 4 हेलियम आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. हॅलोजन कोळामधले मूलद्रव्य कोणते आहेत? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टिटाईन, फ्लोरीन. हेलियम हा निष्क्रिय वायू आहे पहा. याची संज्ञा जर पाहिली तर He आणि अणुअंक 2 आहे. अणुवस्तुमानांक 4 आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की वातावरणामध्ये सर्वात मुबलक वायू कोणता आहे? आताच पाहिलं मित्रांनो सर्वात मुबलक वायू कोणता असेल तर नायट्रोजन हा वायू आहे पहा. 78%. कार्बन डायऑक्साईड किती मित्रांनो तर 0.03% काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. पृथ्वी जर नायट्रोजन नसता तर सर्व वस्तूंनी पेट घेतला असता पहा. जर नायट्रोजन नसता तर सर्व वस्तूंनी पेट घेतला असता. हवाबंद चिप्स पाकिटांमध्ये नायट्रोजन भरतात. नायट्रोजनची संज्ञा N पहा. अणुअंक 7 आहे व अणुवस्तुमानांक किती पहा 14 आहे नायट्रोजनचा किती? 14. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे पहा. आत्ताच पाहिलं हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे? 21% आहे पहा. समजलं 21%. पृथ्वीचं वातावरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेल्या वायूचं थर आहे पहा. यामध्ये नायट्रोजन 78% आणि 21% प्रमाण मित्रांनो हे काय ऑक्सिजनचं आहे पहा. समस्थानिकांमध्ये काय असतं मित्रांनो? समस्थानिकांमध्ये टिंबटिंब असतं. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. समजलं? मित्रांनो समस्थानिक ही एकाच मूलद्रव्याची दोन वेगवेगळी रूपं आहेत. त्यांचे अणुअंक सारखे असतात परंतु अणुवस्तुमान वेगवेगळे असतात पहा.
समजलं? समस्थानिकांचे भौतिक रूप समान असतात, परंतु रासायनिक गुणधर्म वेगळे असतात. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो, भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा कशाची संख्या दर्शवतो? तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो. पर्याय क्रमांक 1 इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो. अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला असेल तर जे थॉम्सन यांनी लावला. इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात. कक्षांची नावे जर पाहिलं तर KLMN बघा 2, 8 बघा 2, 8 त्याच्यानंतर 18 आणि 32 अशी मित्रांनो याची मांडणी पहा. समजलं? इलेक्ट्रॉनची संख्या आहे. अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन सुद्धा असतात पहा. हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेमध्ये सापडतो? तर वायू अवस्थेमध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. वायू अवस्था. हायड्रोजन मित्रांनो नैसर्गिकरित्या वायू अवस्थेत सापडतो. हायड्रोजन हा सर्वात हलका मूलद्रव्य वायू आहे. समजलं? न्यूट्रॉन नसलेला एकमेव मूलद्रव्य आहे. पुढील प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जर पाहिला की टिंबटिंबचा उपयोग केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी होतो. तर मित्रांनो कशाचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 युरेनियम 235 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. याचा उपयोग होतो पहा. केंद्रीय विखंडन करून ऊर्जा मिळवता येते. यामध्ये जड मूलद्रव्यावर न्यूट्रॉनचा मारा करून त्याचे 2 लहान मूलद्रव्य तयार होतात आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मुक्त होते. याचं लक्षात ठेवायचे पहा. कार्बनचा अणुअंक किती आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, कार्बनचा अणुअंक किती आहे? तर 6 इतका आहे पहा. कार्बनचा अणुअंक 6 आहे पहा. कार्बनचा अणुअंक किती आहे? 6 आहे. कार्बनची संज्ञा C आहे. कार्बनचा अणुवस्तुमानांक किती आहे? तर 12 आहे पहा. किती आहे? 12 हा अणुवस्तुमानांक आहे. कार्बनची संज्ञा काय? C आहे पहा. कार्बनची संयोजक 4 आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक संयुगे कार्बनची बनलेली आहेत पहा. कार्बनच्या वस्तुमानावरून इतर मूलद्रव्याचं वस्तुमान सुद्धा काढलं जातं. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? मित्रांनो, ऑक्सिजनचा अणुअंक किती? 8 इतका आहे पहा. अणुवस्तुमानांक किती आहे? तर 16 आहे. अणुवस्तुमानांक किती? 16 आहे. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. हायड्रोजनचा 1 आहे. हेलियमचा 2 आहे. काय? अणुअंक. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. पिवळ्या फॉस्फरसमधून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन्स क्रमांक 4 आयोडीन आपल्या याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. आयोडीन. मित्रांनो लक्षात ठेवायचं आयोडीन. पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना आयोडीन हे उत्प्रेरक वापरतात. उत्प्रेरक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण ते अभिक्रियेचा काय करतात? वेग वाढवतात. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? मित्रांनो कोबाल्ट हे वापरतात पहा. कोबाल्टचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. आयोडीनचा उपयोग डोळ्याच्या कर्करोगासाठी केला जातो पहा. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. खालीलपैकी निष्क्रिय वायू नाही. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर लिथियम मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? लिथियम. तर 18व्या गणामधील अणूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असं म्हणतात. याची संयुजा 0 असते. लिथियम पहिल्या गणामध्ये येतो. लक्षात ठेवा, लिथियम पहिल्या गणामध्ये येतो. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेलं मूलद्रव्य कोणतं आहे? सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेलं मूलद्रव्य कोणतं आहे? तर कार्बन आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 2 कार्बन याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो कार्बनपासून तयार झालेल्या संयुगांना सेंद्रिय पदार्थ म्हणतात. त्याला ऑर्गॅनिक म्हणतात. कार्बन आणि हायड्रोजनच्या संयुगांना हायड्रोकार्बन असं म्हणतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती? तर ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या मित्रांनो किती आहे? तर 8 इतकी आहे पहा. किती? 8. समजलं? चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा, की सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेमधील कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो पहा. पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन. मित्रांनो ऑक्सिजन हा एक अधातू मूलद्रव्य आहे. ऑक्सिजनचे एक रासायनिक घटक आहे. प्राणी मात्रांसाठी अत्यावश्यक असल्यामुळे याला प्राणवायू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो हा वायू सामान्य तापमानाला वायू रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खालीलपैकी शून्य गटामधील वायू कोणता आहे? खालीलपैकी शून्य गटामधील वायू कोणता आहे? चला द्या उत्तर. तर हेलियम मित्रांनो याचं बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवा हेलियम. मित्रांनो 18व्या गणामधील अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असं म्हणतात. 18व्या गणामधील आणि याची संयुजा 0 असते म्हणून या गणाला शून्य गण असं म्हणतात पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असलेलं मूलद्रव्य कोणतं आहे?
तर ऑक्सिजन मित्रांनो याचं बरोबर उत्तर होईल पहा. मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजन 78% आढळतो, परंतु पृथ्वीच्या भूकवचामध्ये तसेच एकूण पृथ्वीवर ऑक्सिजन सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. मानवी शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाण सुद्धा ऑक्सिजनचं असतं पहा. ऑक्सिजनचं प्रमाण असतं. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे की दोन अणूंना आयसोबार म्हणतात. बघा, दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंच्या सारखी असेल तर. बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तर. आयसोबारमध्ये अणु क्रमांक भिन्न असतात, परंतु अणुवस्तुमानांक प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन सारखेच असतात पहा. हवेमध्ये ऑक्सिजन वायूचं प्रमाण किती आहे? तर आत्ताच पाहिलं मित्रांनो, 21% आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 21%. सर्व इंधनामध्ये टिंब कॅलरी मूल्य सर्वाधिक आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे कोणतं कॅलरी मूल्य सर्वात जास्त आहे. तर हायड्रोजन पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे आणि तो ज्वलनशील मूलद्रव्य आहे. याचं कॅलरी मूल्य बघा 150 किलो जूल प्रति ग्रॅम आहे पहा. 150 किलो प्रति जूल. टेनिसिन काय आहे? मित्रांनो, टेनिसिन काय आहे? तर हे एक प्रकारचं मूलद्रव्य पहा. पर्याय क्रमांक 2 मूलद्रव्य. मित्रांनो, टेनिसिन या मूलद्रव्याचा शोध 2010 साली लागला. हे अति जड मूलद्रव्य असून ते नैसर्गिकरित्या आढळत नाही. टेनिसन मित्रांनो हे 117वं मूलद्रव्य आहे पहा. आणि मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात आता आपण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पहा. फॉस्फेटचं रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4 H3PO4 मित्रांनो हे याचं गुणसूत्र आहे पहा. बघा, फॉस्फरस मूलद्रव्यापासून फॉस्फेट तयार होतं. याचा उपयोग पिकांना खत म्हणून केला जातो. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की ग्रॅफाइट हे कोणत्या मूलद्रव्याचं स्वरूप आहे? चला सांगा पटकन. ग्रॅफाइट हे, तर मित्रांनो हे कार्बन आहे पहा. पर्याय क्रमांक 4 कार्बन. कार्बनची अपूर्व तीन आहेत: हिरा, ग्रॅफाइट आणि फुलसरीन. हे 3 लक्षात ठेवायचे आहेत पहा आपल्याला. हिरा मित्रांनो अत्यंत कठीण आणि सुंदर स्फटिकी पदार्थ आहे, परंतु हा विजेचा दुर्वाहक आहे. दागिन्यामध्ये याचा वापर होतो. ग्रॅफाइट मित्रांनो मऊ राखाडी काळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ आहे. यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि मित्रांनो हे विजेचा सुवाहक आहे. आणि फ्लोरेन्स मित्रांनो हे नव्याने माहीत असलेलं कार्बनचा अप्रूप आहे. याला बकीबॉल सुद्धा म्हणून ओळखलं जातं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सोडियमचं रासायनिक सूत्र काय आहे? तर Na मित्रांनो याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. सोडियमचा अणुअंक 11 आणि अणुवस्तुमानांक 23 आहे. सोडियम अत्यंत क्रियाशील धातू असल्याने तो हवेमध्ये उघडा ठेवल्यास हवेबरोबर अभिक्रिया करतो, म्हणून त्याला केरोसिनमध्ये ठेवलं जातं. कशामध्ये? केरोसिनमध्ये ठेवलं जातं. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. सर्वात हलका वायू कोणता आहे? तर आत्ताच पाहिलं मित्रांनो, हेलियम हा जो काही वायू आहे सर्वात हलका वायू पहा. हिलियम रंगहीन, गंधहीन, चवहीन आणि बिनविषारी वायू आहे. हा उदासीन वायू आहे पहा. कसा आहे? उदास वायू पहा. त्यामुळे वर उडतं पाहतो. चला, पुढचा प्रश्न आहे. शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? बघा, शोभेची दारू. तर फॉस्फरस मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. फटाक्यांमध्ये कोळसा, फॉस्फरस, स्फुरद आणि सल्फर हे गंधकाचं मिश्रण असतं. पुढील प्रश्न मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याच्या पायाभूत गुणविशेष आहे असं कोणी सांगितलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? कोणी सांगितलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 मोस्लेने सांगितलेले पहा. आधुनिक आवर्त सारणी मोस्ले यांनी मांडली. आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात आणि आडव्या रंगांना आवर्त असं म्हणतात पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की ऋण प्रसारित कणांना टिंब असं म्हणतात. तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात? इलेक्ट्रॉन असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉन. मित्रांनो इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात, प्रोटॉन हे धन प्रभारित कण असतात आणि न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो. मित्रांनो ते काय असतात? उदासीन असतात पहा. अणूच्या केंद्रकामध्ये मुख्यत्वे टिंब असतात. तर मित्रांनो अणूच्या केंद्रकामध्ये काय असतं? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि त्याचप्रकारे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सुद्धा असतात. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन आणि प्रभाररहित न्यूट्रॉन असतात. या दोघांना एकत्रितपणे न्यूक्लॉन्स असं म्हणतात पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? तर पदार्थाच्या लहानात लहान कणांना अणू म्हणून ओळखलं जातं. काय म्हणलं? तर अणू. अणूचा शोध मित्रांनो जॉन डाल्टन यांनी लावला होता. पदार्थाच्या लहानात लहान कणांना अणू असं म्हणून ओळखलं जातं.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. तर मित्रांनो, अणूला लहानात लहान कण विभाजन करता येतं. हा मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे पहा. अणूला लहानात तर अणू हे पदार्थ मित्रांनो लहानात लहान कण आहेत, त्याचं विभाजन करता येत नाही पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की जेव्हा द्रावणाचं सोल्युशन पीएच मूल्य 7 असतं, तेव्हा द्रावण कसं असतं? तेव्हा मित्रांनो हे उदासीन असतं पहा. पर्याय क्रमांक 3 उदासीन असतं पहा. पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असल्यास द्रावण आम्लधर्मी असते आणि 7 पेक्षा जास्त असल्यास आम्लधर्मी असतं. 7 असल्यास मित्रांनो काय असतं ते उदासीन असतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ताकामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर ताकामध्ये मित्रांनो आपण पाहिलं लॅक्टिक ॲसिड आपल्याला हे पाहावयास मिळतं मित्रांनो. दह्यामध्ये आणि ताकामध्ये कोणतं असतं? लॅक्टिक ॲसिड आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? व्हिनेगारमध्ये मित्रांनो काय असतं? तर ॲसेटिक आम्ल असतं. संत्री आणि लिंबूमध्ये असतं सायट्रिक आम्ल. टोमॅटोमध्ये असतं ऑक्झॅलिक आम्ल. चिंच, द्राक्षे यामध्ये असतं टार्टरिक आम्ल. त्याचप्रकारे लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असतं? दुधाचे जे काही पदार्थ असतात त्यामध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरू काढणाऱ्या क्षाराचं उत्पादन कोणत्या आम्लापासून केलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ग्लुकॉनिक आम्ल याचं बरोबर उत्तर आहे पहा. ग्लुकॉनिक आम्ल शरीरामधील कॅल्शियम, लोहाची पातळी आणि यासाठी संतुलित राखण्यासाठी मदत करतं पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक काढणारं आम्ल किंवा ॲसिड कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड याचं योग्य उत्तर आहे पहा. आलं लक्षात? तर आवळा व लिंबू वर्गीय फळांमध्ये सायट्रिक ॲसिड किंवा जीवनसत्व क याला ॲस्पर्गिक आम्ल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. समजलं? चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा, की खालीलपैकी आम्ल ॲसिड नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे NH4OH हे याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. हे आम्लरी बेस आहे. उर्वरित तिन्ही आम्ले आहेत पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, निळा लिटमस आम्लरी धर्मी द्रावणात बुडवला असता त्यामध्ये रंगामध्ये कोणता फरक पडेल? तर निळाच राहील मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 निळाच राहील पहा. आम्लरी धर्मी द्रावणामध्ये निळा लिटमस लाल होतो पहा. मानवी रक्ताचा पीएच म्हणजे सामू किती असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा 7.4 इतका असतो पहा 7.4. मानवी रक्ताचा पीएच किती असतो 7.4 इतका असतो पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे आम्लवर्षा होते? तर मित्रांनो कोणत्या वायूमुळे आम्लवर्षा होते? तर सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. बघा पर्याय 1 आणि 2 दोन्ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. हवेमध्ये सल्फर डायऑक्साईड SO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे NO2 NO2 पावसाच्या पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्लवर्षा या ठिकाणी केली जाते. लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असतं? तर लिंबाच्या रसामध्ये काय असतं? सरबत असतं का नाही? त्याच्यामध्ये असतं मित्रांनो सायट्रिक आम्ल. कोणतं? सायट्रिक आम्ल. सायट्रिक ॲसिड असतं पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल असतं? तर मित्रांनो व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल असतं? तर ॲसिटिक आम्ल असतं पहा. ॲसिटिक आम्ल. समजलं? याचं सूत्र काय पहा HCOOH व्हिनेगारचं. द्राक्ष, सफरचंद, बार्ली, तांदूळ यासारखे पदार्थ आंबवल्या त्यापासून व्हिनेगारची निर्मिती होते. याचा उपयोग होतो केसांच्या वाढीसाठी, अन्न टिकवण्यासाठी. त्याचप्रकारे मित्रांनो लॅक्टिक आम्ल पाहिला पण कशामध्ये असतं? ताक आणि दह्यामध्ये असतं. सायट्रिक आम्ल लिंबूवर्गीय फळामध्ये. त्याच्यानंतर अमिनो आम्ल असतं प्रथिनांमध्ये. टार्टरिक आम्ल असतं चिचामध्ये पहा द्राक्षामध्ये. फॉर्मिक आम्ल लक्षात ठेवा मुंगीच्या चाव्यामध्ये असतं, मधमाशांच्या चाव्यामध्ये. आणि डायरेक्ट एखादा साप चावला तर डायरेक्ट वरचं आम्ल आपल्याला भेटतं पहा. म्हणजे डायरेक्ट एक एक किस डायरेक्ट विषय फिनिश. सापाचं आम्ल कोणी घेऊ नका. सापामध्ये डायरेक्ट विष असतं. सांगायचं तुम्हाला सांगितलं फॉर्मिक आम्ल मुंगीचा चावा, मधमाशांचा चावा. एसिटिक आम्ल असतं व्हिनेगार, सफरचंद आणि अननसामध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमुळे खालीलपैकी कोणतं आम्ल जबाबदार असतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा लॅक्टिक आम्ल याचं योग्य उत्तर होईल लॅक्टिक आम्ल. बघा अतिश्रमामुळे स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्ल साठल्यामुळे स्नायुदुखी होते पहा. लॅक्टिक आम्ल आपल्या शरीराला दूध आणि दही यामधून मिळतं. याचं ऋणसूत्र पहा HCOOH. मित्रांनो मुंगी, मधमाशा, विंचू यांच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असतं. खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी
मृदेत सहनशील आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, एरंड, भात, ओट याचं योग्य उत्तर आहे पहा. ही पिके बघा आम्लधर्मी आणि जमीनही चांगली वाढू शकतात पहा. नेक्स्ट आहे पहा, ढोकळ्याचं पीठ तयार करताना ताकाचा उपयोग केला जातो, याचं कारण काय आहे? तर मित्रांनो याचा ताकाचा उपयोग कशामुळे केला जातो? तर ताकामध्ये लॅक्टिबॅलिसिसमुळे, याचं बरोबर उत्तर आहे पहा. लॅक्टिबॅलिसिस जीवाणू आंबवण्याची प्रक्रिया करतात, ज्यामुळे ढोकळा फुगतो आणि सच्छिद्र होतो. समजलं? पुढील प्रश्न बघूयात आपण. आम्ल पदार्थाची चव कशी असते? तर आंबट असते पहा. आंबट. ज्या पदार्थाचे अणू इलेक्ट्रॉन H+ गमावतात त्यांना आम्ल म्हणतात. त्याची चव आंबट असते पहा. सर्व आम्ल पाण्यामध्ये काय असतात? द्रावणीय असतात. सर्व अधातूंचे ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. याचा pH मित्रांनो किती असतो? तर लक्षात ठेवायचा pH असतो 0 ते 6.9 दरम्यान. आम्लाचा pH मूल्य जेवढं कमी तेवढा आम्ल गुणधर्म जास्त असतो. धातूंशी अभिक्रिया झाल्यास हायड्रोजन वायू मुक्त होतो. आम्लांची अभिक्रिया आम्लरेषी झाल्यास क्षार आणि पाणी तयार होतं पहा. हायड्रोक्लोरिक आम्लाला काय म्हणतात? HCl म्हणतात. सल्फ्युरिक आम्लाला म्हणतात H2SO4. सगळे पॉईंट लक्षात ठेवा. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? तर जिप्सम. लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जिप्सम याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा जिप्सम. मातीची आम्लता pH सुधारण्यासाठी, पिकांना कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी CaSO4 आणि 2H2O वापरलं जातं पहा. लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणतं आम्ल असतं? तर फॉर्मिक आम्ल असतं पहा. पर्याय क्रमांक 4 फॉर्मिक आम्ल. फॉर्मिक आम्लाचं नाव मुंग्यावरून पडलं आहे. त्यांच्या दंशामुळे शरीरामध्ये वेदना होतात पहा. नेक्स्ट आहे पहा, pH मापन श्रेणी सामान्यपणे पाण्याचं मूल्य किती असतं? तर मित्रांनो पाण्याचं मूल्य किती असतं? तर 7 इतकं असतं पहा. पर्याय क्रमांक 4 7. शुद्ध पाण्याचं pH मूल्य 7 असतं, म्हणजे ते काय असतं? उदासीन असतं पहा. दह्यामध्ये कोणतं असतं? मित्रांनो लॅक्टिक आम्ल असतं दह्यामध्ये. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संत्रीमध्ये कोणतं आम्ल असतं? तर सायट्रिक आम्ल असतं. पर्याय क्रमांक 3. LSD म्हणजे काय? मित्रांनो LSD म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3 की लिसर्जिक ॲसिड डायइथिल अमाइड, याचं बरोबर उत्तर आहे पहा. LSD हे बेकायदेशीर नशिल्याचं हे औषध आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मृतदेह. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, मृतदेह नाही तर मृदेचा pH 7 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारामध्ये येते? तर मित्रांनो ही आम्लारी धर्मी मृदा असं म्हणतो पहा. 7 पेक्षा जास्त असल्यास माती कशी असते? आम्लारी धर्मी असतं पहा. आणि आमलारीची चव कशी असते? आंबट असते. स्वयंपाकाच्या घरामध्ये चिंचेबरोबर टिंब वापरल्यामुळे शरीराचा pH नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तर हिंग वापरल्यामुळे, लक्षात ठेवायचे पहा, हिंग ही पचन सुधारण्यास आणि शरीरामधील आम्लता नियंत्रण ठेवण्यास मदत करते पहा. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840, या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.